महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। देहरेगडात महायुतीचे कार्यकर्ते सरसावले, काशीनाथ दाते यांचा प्रचार जोरात। नगर पारनेर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांचा प्रचार करण्यासाठी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते सरसावले असल्याचे दिसून येत आहे। सुजय विखे यांनी आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्याबाबतच्या सूचना दिल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। याच घटनेची सत्यता तपासण्यासाठी आम्ही देहरेगडात अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व मतदार यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत। पाहुयात काय प्रतिक्रिया आहेत। मधील एक युवा नेतृत्व आहे, आपण त्यांची चर्चा करणार आहे। कोण होणार नगर पारनेर मतदारसंघाचा आमदार? काय सांगतो? आज नगर मतदार पारनेर संघाची निवडणूक चालू आहे। 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे। कोण होईल नगर पारनेरचा आमदार? नगर पारनेरचा आमदार हा सर्वसामान्य सर्वसामान्य माणूस पाहिजे। कारण की एकाच घरात चार चाललंय आणि एकच घर कसं हे करू शकतं, विकास करू शकतं, साऱ्यांना संधी भेटली पाहिजे। इथं असं होतंय, एका कोण कोणाला शब्द देतोय, कोण कोणाला शब्द देतोय, परंतु आता गेल्या 3 महिन्यापूर्वी जी लोकसभेची निवडणूक झाली, या लोकसभेच्या निवडणुकीत मला तुम्ही भाजपचा प्रचार करताना दिसले। त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी मंत्रिपद असताना खासदार पद त्या घरात होतं। मग आता का तुम्हाला निलेश लंकेला घरात उमेदवारी असेल ती चालत नाही? त्या टायमिंगला मंत्रिपद हे राहता तालुक्यातील आमदार होते आणि या टायमिंगला खासदार नगरचे पाहिजे होते आणि खासदारांनी 100% विकास केला होता। कारण की आमचे काही दृष्टिकोनातून आढळलेला विकास, भुयारी मार्ग आहे, आमचं रेल्वेचं हे, परत नगर मेन म्हणजे आपलं नगर बायपास आहे। परंतु आता आपण सध्या या नगर मनमाड महामार्गावरती आहे। हा शिर्डीचा देवस्थानचा रोड आहे। 5 वर्षात सुजय विखे या रोडचा विकास करू शकले नाही, असा आरोप या ठिकाणी विरोधी करतात। काय सांगतात याबद्दल? नगर मनमाड हायवेचं आता प्रत्येक जण राजकारण करतोय। आता लोकसभेच्या निवडणुकीत आम्हाला आश्वासन दिलं होतं का आम्ही तुमचं 6 महिन्याच्या आत रस्ता याच्या 9 चटक करतोय। 9 चटक नाही, पण आमचा आता शेतात जायचा रस्ता चांगला आहे, अशा परिस्थितीला हा रस्ता झालाय। परंतु या मतदारसंघात 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। महाराष्ट्रात असा एकही मतदारसंघ नाही का त्या अशा मतदारसंघामध्ये इतके उमेदवार नगर पारनेरमध्ये आहे। मग आपली पसंती कोणाला? आमची पसंती सर्वसामान्य माणसालाच असणारी, सर्वसामान्य माणसातून जन्म घेतला, त्याचा राजकीय कुठला वारसा नको, काहीच नको, अशा माणसाला पसंती देणार आहे। निलेश लंकेंना पण राजकीय वारसा नव्हता यापूर्वी, पण त्यांच्याकडे आता सध्या अवेलेबल आहे, ते स्वतः खासदार आहे, मागच्या टर्मला आमदार होते। मग आमदारकीचा राजीनामा द्यायची गरज नव्हती त्यांना, ते पुढचे 6 महिने कंटिन्यू करू शकत होते ना। परंतु आता मग संदेश कारले या ठिकाणी शिवसेनेचे बंड करून निवडणुकीचा अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे। त्यानंतर निलेश लंके यांचे खंद समर्थक विजूभाऊ आवटे आहे। त्यानंतर जुने आमदार या ठिकाणी विजय भास्करराव होते। मग आपली पसंती नेमकं कुणाला सर्वसामान्य म्हणजे? याच्यात सर्वसामान्यमध्ये आम्ही संदेश कारले, सखाराम अण्णा सरक आणि विजूभाऊ आवटे या तिघांचा विचार करून तिघांपैकी एक जणाला पसंती देणार आहोत। परंतु आपण 3 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीच्या या ठिकाणी मतदान देण्यासाठी योग्यता दर्शवली, परंतु आपल्याला मतदान तर एकालाच द्यायचं। मग कुणाला मतदान देणार? आम्ही यातला रनिंगचा घोडा पकडणार आहोत, का जो बदलाचा भाग होऊ शकेल, जो बदल घडू शकतो तो आमचा। आज फक्त विषय मेन बदल, आणि जो रनिंगचा घोडा आहे आम्ही त्याच्यावर बसणार। मतदान 4 दिवसावर आलंय आणि रनिंगचा घोडा तुम्ही कशा दर्शवणार? आम्ही आदल्या दिवशी ठरवू शकतो ना रनिंगचा घोडा काय, चित्र काय स्पष्ट होतं त्याच्यावरून आम्ही रनिंगचा घोडा पकडून त्याच्यावर बसणार आहोत। आदल्या दिवशी कशी स्पष्टता होती नेमकं? निवडणूक या ठिकाणी 15 आदल्या दिवशी कशी स्पष्टता होणार तुम्ही? याच मी सांगितलेल्या 4 उमेदवारांपैकी कत्तल की रात वगैरे ही भानगड नाही का? आम्ही त्या पाकिट वगैरे मागच्या वेळी नाही जे आम्ही 4 उमेदवार सांगितले, ते कुठल्याही प्रकारचं पाकिट वाटणार नाही, सर्वसामान्य घरातील। फक्त आम्ही जो पळणारा घोडा आहे का त्याच्यावर बसणार आहे। त्या 4 पैकी जो जास्त पळण आम्हाला जागा बदलाचा भाग होतोय त्या घोड्यावर आम्ही बसू। आपण बघू शकता या नगर पारनेर मतदारसंघातील जी सर्वसामान्य जनता आहे, 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यामुळे या ठिकाणी या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे। तर या मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या ठिकाणी लागले आहे। पाहूया येणाऱ्या 23 तारखेला कोण होईल या नगर पारनेर मतदारसंघाचा आमदार। आपल्यासोबत शिंगणेक या गावातील माजी उपसरपंच आहे संतोष भाऊ कोराळे। काय सांगताल सरपंच, आज मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, 12 उमेदवार निवडणुकीची रिंगणात आहे,
काय कोण होईल या नगर पार्लमेंट मतदारसंघाचा आमदार? आता नगर पालिकेची जनता ठरवेल की आपल्याला कोणता उमेदवार निवडून द्यायचा आहे. यामध्ये नगर पालिकेमध्ये जवळपास 12 उमेदवार रिंगणात आहे. त्यासाठी आता जनतेचा कौल कसा आहे त्या पद्धतीने उमेदवार निवडला जाईल. कारण जनता जनता तर कौल देणार आहे, तुमचा कौल कसा आहे? जनता कन्फ्युज झाली आहे की कोणाला निवडणूक करायची. कारण खासदार निलेश लंके साहेब यांची पत्नी राहिल लंके उभा आहे. या अगोदर त्यांनी खासदारकी भोगली आहे. त्यामुळे थोडे लोक नाराज आहे की बुवा त्यांच्याच घरात प्रत्येक वेळेस आमदार जे पाहिजे खासदार जे पाहिजे असं थोडं जन्मत आहे लोकांनी. त्यामुळे लोकांनी पर्यायी उमेदवार निवडायची लोकांची इच्छा आहे. मग इतर 11 उमेदवार निवडणुकीचे रिंगणात त्याच्यापैकी कोण निवडणार तुम्ही? आता मी नगर तालुक्याचा भाजपचा सरचिटणीस आहे. त्यामुळे मी महायुतीचं काम करणार आहे. पण महायुतीत जे उमेदवार आहेत काशीनाथ दादी त्यांची या नगर तालुक्यातील 42 गावामध्ये ओळख पण नाही. मग त्यांना लोक सहानुभूतीने मतदान करतील. नाही 42 गावामध्ये राहिल्यानंतर पारनेरचा गट आहे. आणि त्या गटाने त्यांचं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. ते माझे सभापती आहेत जिल्हा परिषद राहिलेली आहे या अगोदर पण. त्यामुळे 41 गावामध्ये निलेश लंके आपले संदेश कार्ले या ठिकाणी उभा आहेत. हे आपल्या नगर तालुक्याच्या गावामध्ये परिचित आहे. त्यामुळे ते संदेश कार्ले जे आहेत ते आपल्या महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. म्हणजे ते शिवसेनेचे अपक्ष उमेदवार. अपक्ष आहे. बंडखोरी केली ते शिवसेनेचे आहे. त्यामुळे ते मतदान जे खाणार ते निलेश लंकेचे मतदान खाणार ते जेणेकरून त्याचा फायदा हे जाते सरांना होणार आहे. तुम्ही तसं म्हणता, पण पारनेरमध्ये सुद्धा 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात रेसच्या घोड्यात 3 उमेदवार आहेत. तरी सुद्धा त्यांचं मतदान महायुतीचं मतदानाची विभागणी होणार आहे. विभाग घेऊन आहे पण पक्षाचं मतदान काही 10-20% मतदान असते. कारण ती घड्याची नाही त्यांना आजारला मानणारा वर्ग आहे. त्यामुळे 20-25% मतदान प्लस मध्ये राहणार आहे. तुम्ही निलेश लंकेवरती एवढं नाराज कर. ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.